सता प्रत्यूहसम्भवम् तदालम्बे दयालम्बम् लम्बोदरपदाब्जम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटे कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीर शम्भो मजपूर्णकार सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे राम
सीताराम चरणी लक्ष लागो रे, सीताराम राम चरणी लक्ष लागो रे, सीताराम राम सीताराम राम राम राजा राम 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 श्री राम 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 सीताराम राजा राम श्री राम राम चरणी लक्ष लागो रे, सीताराम कीर्तन संगे
लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधादिक आ, आ, काम क्रोधादिक जाती निषधामा काम क्रोधादिक जाती निषधामा रे काम क्रोधादिक काम क्रोधादिक जाती निषधामा रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे श्रीराम राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम बोला राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली गवले हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय महालक्ष्मी माता की जय देवर्षि नारद स्वामी महाराज की जय सब संतन की जय भारत माता की जय राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को राम भजन को दिया कमल मुख लख चौऱ्याऐंशी फेरे फिर कर लख चौऱ्याऐंशी फेरे फिर कर फेरे फिर कर लख सुंदर नरतनु पाया पाया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को जामुख निस दिन राम नाम नहीं जामुख निस दिन राम नाम नहीं
कमल मुख. श्रोते हो, सर्वसाधारणपणे या मुखाची शोभा काय आहे? तर सर्वसाधारणपणे तोंडाला कृत्रिम लेप लावणे, भरपूर बरा मेकअप थापणे, ही शेड ती शेड, या रंगाचं लिपस्टिक मॅचिंग पाहिजे, मस्कारा, मला फार माहिती नाही त्यातली, पण हे सर्व करणे म्हणजे मुखाची शोभा आहे असं तुम्ही आम्ही सर्वजण मानतो, बरोबर की नाही? पण जगद्गुरु शंकराचार्य आम्हाला सांगतात की ही खरी मुखाची शोभा नव्हे. तर हे काय आहे? फक्त शोभाभास आहे. मुखाची खरी शोभा कशामध्ये आहे? तर साक्षरता, विनम्रता युक्त विद्वत्ता असून मुखाने असत्य भाषण न करणे, दुसऱ्यांची निंदा न करणे, दुसऱ्यांचा विनाकारण बोलून अपमान न करणे, हे खरे मुखाचे भूषण आहे. सत्यम कंठस्य भूषण असं म्हटलंय. आपल्या कंठाचं भूषण काय? तर सत्य बोलणं हे कंठाचं भूषण आहे. चांगले चांगले हार घातले आणि मिरवलं हे कंठाचं भूषण नाही, तो शोभाभास आहे. खरं मूळ भूषण सत्य बोलणं. म्हणूनच श्रोते हो, आपण नेहमी सत्य, प्रियकर, दुसऱ्याचे हितकर व नम्रतेचे बोलणे बोलावे. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलंय, स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे, मना सर्व लोकासिरे निववावे. नम्रतेचे बोलणे हेच खरे आपल्या मुखाचे भूषण आहे. अहो, तुम्ही नमस्कार केला तर समोरचा निश्चित करणार. त्यामुळे तुम्ही जर नम्रतेनं वागला तर समोरचाही तुम्हाला आदर देईल, तो सुद्धा नम्र होईल. म्हणून नम्रतेचं बोलणं बोला, सत्य बोला, गोड बोला. गोंदवलेकर महाराज सांगतात, गोड सदा बोलावे, गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोक प्रिय भावे. हाची सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपती सळवावे. गोंदवलेकर महाराज सांगतायत, गोड सदा बोलावे. गोड बोलणं म्हणजे तोंडात साखर ठेवून बोला असं त्याचा अर्थ होतो का? नाही. गोड बोलणं म्हणजे सत्य बोलणं. खोटं बोलू नका, चांगलं बोला, खरं बोला, ते गोड बोलणं होय. नम्रपणे सर्व लोक प्रिय भावे. आपलं मुखाची शोभा, सुंदरता ही खरं बोलण्यामध्ये, नम्रतेचं बोलण्यामध्ये दडलेली आहे. तसं आपण बोलावं असा उपदेश आजच्या अभंगातून आपल्याला मिळतोय. फार सुंदर सुभाषित आहे. कोकिलानां स्वरो रूपम. ऐका, कोकिलानां स्वरो रूपम, स्त्रीणां रूपम पतिव्रताः. कोकिळ पक्षी आपल्याला माहिती आहे, रंगाने काळा असतो. पण या कोकिळीचं सौंदर्य कशामध्ये आहे? तर तिच्या गोड अशा गळ्यामध्ये, तिच्या स्वरांमध्ये तिचं सौंदर्य आहे. कोकिलानां स्वरो रूपम. तिचं स्वरूप, तिचं सौंदर्य म्हणजे तिचा आवाज आहे. शांत वेळी, संध्याकाळची असेल, सकाळची असेल, अशा शांत वेळी आपल्याला कोकिळीचा स्वर जर ऐकू कानी पडला तर किती मधुर वाटतं, किती आनंद होतो. तर अशी ही कोकिळीची सौंदर्यता तिच्या रंगावर नसून, दिसण्यावर नसून, तर तिच्या आवाजामध्ये दडलेली आहे. स्त्रीणां रूपम पतिव्रता. स्त्रीचं सौंदर्य कशामध्ये आहे?
द ब्युटी ऑफ द वुमन लाईज इन देअर प्युरिटी. पतिव्रता, पातिव्रत्य हेच स्त्रीचं सौंदर्य आहे. चांगल्या माणसाचं, तो माणूस कसाही असे ना, काळा असो गोरा असो कोणत्याही वर्णाचा असो, माणसाचं सौंदर्य हे त्याच्या विद्येमध्ये आहे. विद्यारूपम कुरूपाणाम. कुरूप माणसाचं सौंदर्य कशामध्ये आहे? विद्येमध्ये आहे. विद्या ग्रहण करण्यामध्ये त्याची जिज्ञासा किती आहे, त्याच्याजवळ किती छान विद्या आहे, यामध्ये त्याचं सौंदर्य आहे. आणि सर्वात शेवटी द ब्युटी ऑफ द वाईज पर्सन लाईज इन देअर फॉरगिव्हिंग नेचर. साधूंचं सौंदर्य कशामध्ये आहे? क्षमाभाव. क्षमाभावनेमध्ये, दया करण्यामध्ये साधूंचं सौंदर्य लपलेलं आहे. तसंच आजच्या अभंगातून आपल्या या मुखाचं सौंदर्य आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे मुख कशासाठी आहे? तर सत्य बोलण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी. म्हणूनच कोणाचाही विनाकारण बोलून अपमान करू नका, दुसऱ्यांची निंदा करू नका, एकमेकांना अपशब्द म्हणू नका. चांगलं बोला, सत्य बोला, नम्रतेचं बोलणं बोला आणि त्याबरोबर मुखानं नाम घ्या. अहो, संत कबीरांनाही आम्हाला तेच सांगायचं आहे की आपल्या मुखातून असं बोलावं की जेणेकरून आपल्या मनातील अहंकार सुटेल व दुसऱ्यांना ते शब्द शीतळ शांत करतील व स्वतः देखील शीतळ राहतील. का फार सुंदर दोहामधून कबीरजी म्हणतात, ऐसो वाणी बोली, ऐसो वाणी बोली, मन का होय. ऐसो वाणी बोली, मन का होय. औरन को शीतल करे, आप ही शीतल हो. श्रोते हो, केवळ चेहऱ्याने सुंदर दिसणे पण आचार विचार व उच्चाराने निरर्थक बोलणे हे खरे मुखाचे भूषण नाही. संत कबीरजींनी आपल्या या मुखाला कमल मुख अशी उपाधी दिली आहे. त्यामुळे या मुखाने रामनामच घ्यावे, हरिनामच घ्यावे, याकरता कबीरजी आपल्याला सांगतायत, राम भजन को दिया कमल मुख. संत श्रेष्ठ कबीरदास महाराजांचा हा सुंदर असा अभंग. संत कबीरदास महाराज मोठे रामभक्त होते. बालवयातच भगवंताबद्दल, भक्तीबद्दल प्रेम त्यांचं वाढू लागलं होतं आणि रामनामावर दृढ श्रद्धा होती असे संत कबीरजी. ते शेला विणत होते आणि बरोबर मुखानं नाम घेत होते. आणि रामनामामध्ये शेला विणताना एवढे मग्न झाले की विणायचं जे काम चालू होतं हाताने ते थांबून गेलं. आणि रामनामामध्ये, रामभजनामध्ये कबीरजी रंगून गेले. आणि काय विचारता, प्रभू रामचंद्रांनी येऊन त्यांचा शेला विणण्याचं काम पुरं केलंय. कबीराचे शेले विणतो कौसल्येचा राम, प्रसिद्ध आहे गाणं, आपल्याला माहिती आहे. असा उच्च अधिकार असलेले संत कबीरजी स्वतः रामभक्त होते. त्यांनी स्वतः हरिनाम भक्ती केली आणि आता आम्हा सर्वांना ते करायला सांगतात. श्रोते हो, देवाने आपल्याला सुंदर असा देह दिला, शरीर दिले. न मागता या शरीराजवळ सर्व काही आहे आणि ते देवाने सर्वांनाच दिले. आणि कसं दिले? मजबूत, सुंदर दिले. समजा डोळे जर डोकीवर दिले असते तर काय झालं असतं? कधीच फुटून कपाळ मोक्ष झाला असता की नाही? डोळे फुटून गेले असते.
जागच्या जागी बघा, सगळं देवाची रचना बघा. नाक जागच्या जागी, तोंड. काय सुंदर रचना या देहाची देवानं केली आहे. कबीरजी म्हणतात, हरिनाम घेण्याकरता देवाने आपल्याला तोंड सुद्धा दिले आणि याच तोंडाला त्यांनी कमलमुख असे म्हटले. ओ हे तोंड ज्याच्या ताब्यात आहे तो जीवनामध्ये यशस्वी होतो. पण ते कशाने ताब्यात येते? कबीरजींनीच उत्तर दिलंय, राम भजन कुदिया कमल मुख. रामनाम घेतल्याने, हरिनाम घेतल्याने आपले हे तोंड आपल्या ताब्यात येते, असे स्पष्टपणे संत सांगतात. 84 लक्ष योनी फेरे पूर्ण झाल्यावर पुण्यवान असा हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. लख 84 फेरे फिर कर, लख 84 फेरे फिर कर सुंदर नरतनु पाया. 84 लक्ष फेरे पूर्ण झाल्यावर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. 84 लक्ष हा जन्म येण्याआधी म्हणजेच 83,99,999 जन्मानंतर माणसाचा जन्म. तत्पूर्वी कितीतरी योनी आहेत. स्थावर, वृक्षयोनी, जलचर, पशुपक्षी, कृमी, कीटक, मनुष्य योनी, एकूण 84 लक्ष. ज्यावेळी पाप पुण्य समान होतं त्यावेळी नरयोनी प्राप्त होते, म्हणजेच माणसाचा देह मिळतो. पण ह्या जन्माआधी आपण सुद्धा कुत्रा, उंदीर, रेडा, बैल, वाघ, सिंह, विंचू, पाली, सरडा, मगर, मांजर असे अनेक जन्म घेतल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. कबीरजी म्हणतात, सुंदर नरतनु पाया. असा हा परमभाग्याने लाभलेला माणसाचा जन्म आपण सार्थकी लावला पाहिजे की नाही? जनावरे जगतात तसेच आपण जगायचे का? खाणे, पिणे, फिरणे, हिंडणे आणि दिवस घालवणे एवढेच आपले काम आहे का? आपल्या इंद्रियांना नको नको त्या वाईट विषयांची चटक लागते, व्यसन लागते, छंद लागतो. त्यात व्यसने, स्वार्थ, चोरी आदी नाना तऱ्हेची व्यसनं आपल्या इंद्रियांना लागतात, सवय होते. आपल्या मनाला वाटलाच पिक्चरला जाऊया, आपण जातो की नाही? झोप पाहिजे देतो, खायला प्यायला पाहिजे देतो, कुठे फिरायला जायचंय देतो. बॅग बाय बॉरोवर स्टील, पण मनाचं मनोरथ पूर्ण झालं पाहिजे. हो, आपल्या इंद्रियांना जे जे आवडते ते जर आपण त्यांना दिले तर भोग भोगून आपला नाशच होणार. काही लोकांचं जीवन बघा, फुकटचं खाण्यामध्ये नंबर 1, आळशासारखं झोपून राहण्यात नंबर 1, भांडण करण्यामध्ये नंबर 1, ह्याचं त्याला त्याचं ह्याला सांगण्यात नंबर 1,
आजची तरुण पिढी रील्स बनवण्यात, स्टोरी स्टेटस घालण्यामध्ये नंबर 1, फुकटचं खाण्यात, आयतं बसून राहण्यात, लाव्या करण्यात, टिंगल टवाळी, मजा मस्करी, टाइमपास, मनोरंजन यामध्ये रंगण्यामध्ये नंबर 1 आहोत. अहो, हे सर्व आपल्या इंद्रियांना आवडते म्हणून ते त्यांना द्यायचं का? नाही द्यायचं. का द्यायचं नाही? तर या सर्व गोष्टी मनुष्याचं जीवन घडविण्याकरता घातक आहेत, वाईट आहेत. म्हणूनच या सर्व दुर्गुणांपासून, वाईट विचारांपासून, वाईट व्यसनांपासून माणसाने दूर राहावे. संत ज्ञानेश्वर महाराज आम्हाला उपदेश करतायत. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. गोपाल कृष्ण भगवान की जय, महालक्ष्मी माता की जय. श्रोते हो, वासना, इच्छा, आकांक्षा या जंगली पशुप्रमाणे मोठ्या अधाशी असतात. त्यांना जितकं पूर्ण करायला जावं तितक्या त्या अजून जास्त अतृप्त होतात. म्हणूनच या वासना, इच्छा, आकांक्षावर ताबा मिळवणं खूप गरजेचं आहे. विवेकाने आपण आपल्या इंद्रियांवर, या वाईट वासनांवर ताबा मिळवू शकतो. कोणती वासना कोणत्या वेळी किती प्रमाणात पुरी करायची हे जर आपण विवेकाने ठरवले तर त्या माणसाच्या जीवनामध्ये व्यवस्था निर्माण होऊन त्याचे मन समाधान भोगण्यास लायक ठरते. म्हणून विवेक पाहिजे, संयम पाहिजे, नियम पाहिजे, शिस्त पाहिजे. अहो, बटाटवडे आवडतात, गोबी मंचुरियन आज सगळ्यांनाच आवडतं की नाही? फुकटचं मिळतंय म्हणून किती खायचं? बटाटवडे कोणीतरी दिले, मित्रांनी पार्टी दिली म्हणून किती खायचं का? अहो नाही, पचायला पाहिजे. गॅस होणार नाही, पित्त होणार नाही, अपचन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे की नाही? त्याचप्रमाणे या वाईट विचारांवर सुद्धा प्रभुत्व मिळवण्यासाठी यम, नियम, संयम यांचं पालन प्रत्येकानं केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला तोच उपदेश करतायत. जो यम, नियम, संयमाचे पालन करीत नाही त्याचा पुढे पुढे नाशच होणार आहे. त्याला या वासना जखडून धरतील, मायेमध्ये तो गुरफटून राहील आणि आयुष्य कधी संपेल त्याचं त्यालाही कळणार नाही. म्हणून जागे हा संसार रूपी भवसागर तरुण जाण्यासाठी आपल्या इंद्रियांवर ताबा पाहिजे. आपण मारुतीला शरण जातो, शनिवारी देवळात जातो, तेल घेऊन जातो बरोबर, रुईची पानं, फुलं काय असतील ते. कशा करता? ओ, त्या मारुती रायाने आपल्यावर कृपा करावी, आपल्याला त्याने आशीर्वाद द्यावा, आमचं कल्याण करावं या हेतूने जातो की नाही? अहो, पण तो मारुती देव कसा आहे, त्याला काय आवडते ह्याचा एकदा तरी विचार केला का? अहो, मारुती हा जितेंद्रिय आहे. मारुतीचं वर्णन संत तुलसीदास महाराजांनी हनुमान चालिसा या स्तोत्रामध्ये अगदी सोप्या भाषेत केलंय. आज इंटरनेटची सुविधा, माध्यमं एवढी प्रगल्भ आहेत, पुढे पुढे आहेत की त्यामुळे ही सर्व स्तोत्रे आपल्याला काही क्षणात मिळू शकतात. आपली वाचायची तेवढी तयारी पाहिजे. मनामध्ये ठरवा आणि वाचायला सुरुवात करा. साधं सोपं उदाहरण देत कितीतरी संतांनी स्तोत्र रचली आहे. भगवंताचं फार सुंदर वर्णन केलंय.
मारुतीरायांची एक फार सुंदर हिंदीमधून आरती आहे, ऐका. आरती की जय हनुमान लला की, आरती की जय हनुमान लला की, दुष्ट दलन रघुनाथ कला की, दुष्ट दलन रघुनाथ कला की, दुष्ट दलन रघुनाथ कला की, जाके बल से गिरिवर होपे, रोग दोष जाके निकटन झापे, आरती की जय हनुमान लला की, आरती की जय हनुमान लला की. लक्ष्मण मूर्छित पडे सकारे, आणि संजीवन प्राण उबारे, पैठी पताल तोरी चमगारे, अहिरावण की भुजा उठारे, आरती की जय हनुमान लला की, आरती की जय हनुमान लला की. काय सुंदर शब्द आहेत बघा. आरती की जय हनुमान ललागे. तो मारुतीराय कसा आहे, त्यानं कल्याण करावं असं सगळ्यांनाच वाटतं, पण त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मात्र रस कोणाकडेही नाही, वेळ नाही. कितीतरी असुरांचा त्याने संहार केला, राम कार्याकरता झिजले. मारुतीरायांकडून भक्ती कशी करावी, सेवा कशी करावी हे शिकण्यासारखं आहे. दास्य भक्तीचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे रामभक्त हनुमान. ते मारुतीराय जितेंद्रिय होते हो, म्हणजेच त्यांचा आपल्या इंद्रियावर पूर्ण ताबा होता. तसाच त्यांच्या भक्तांचाही असावा, असे भक्तच त्याला आवडतात. म्हणून श्रोते हो, मुखाने नाम घ्या, नाहीतर जन्माला आला काय नि गेला काय, खायला काय आणि धरणीला भार असं व्हायला नको. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, उन्होंने क्या रे कमाया कमाया, उन्होंने क्या रे कमाया कमाया, उन्होंने क्या रे कमाया कमाया, खाया पिया सुख से सोया, 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 उन्होंने क्या रे कमाया. खादते मोदते नित्यम शुनक सुकर खरा. खातो पितो तेवढ्यानेच संतोष पावतो, संतुष्ट होतो. असा जर माणूस वागत असेल तर कितीतरी कुत्री डुकरी रेडे मांजरं हे अशीच वागतात. अहो, मग त्या प्राण्यांमध्ये माणूस जर प्राण्यांसारखा जगायला लागला तर प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये फरक तो काय. तुम्ही माणूस आहात, या माणसाच्या जन्मातच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याकरता हा नरदेह आहे. म्हणून माणसाचा जन्म सर्वश्रेष्ठ सांगितलाय, पण त्याचा वापर, बुद्धीचा वापर केला पाहिजे. आपलं ध्येय काय, आपलं हित कशामध्ये आहे हे ओळखलं पाहिजे. म्हणून रामनाम घ्यायला सुरुवात करा. जीवनामध्ये आनंद येईल, समाधान मिळेल, जीवन जगायची आशा वाढेल. आपण माणूस असून जीवनामध्ये काय मिळवले हो?
समाज प्रेम, ईश्वरी कृपा, सत्कर्म, समाजसेवा, सत्यनीतीचे आचरण, देशसेवा, ज्ञानदान, गोर गरिबांना मदत, सुसंस्कार, गुरुसेवा यामधील काय मिळवले? अहो, संसार सगळेच करतात, मुले ही सर्वांनाच होतात, आपल्या घरातल्या मांजरीला सुद्धा पिल्लं होतात. अहो, एवढंच आपलं काम आहे का? यावर प्रत्येकानं विचार करूया. जीवनामध्ये जो सत्वगुण वाढवतो, भक्ती वाढवतो, पुण्य वाढवतो, परोपकार करतो, तोच खरा माणूस. समर्थ रामदास स्वामी सांगतात, सत्क्रिया चरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्याने चांगले कर्म करावे, आपल्या धर्माचे पालन करावे, देवाला आवडेल अशी भक्ती करावी, एकामेकांना मदत करावी, हे माणसाचे कर्तव्य, जीवन आहे. अहो, खाणे, पिणे, फिरणे, हिंडणे, टाइमपास करणे आणि जन्म घालवणे हे पशु पक्ष्यांकरता आहे, आपल्याकरता नाही. ज्या मुखामध्ये हरिनाम नाही ते मुख म्हणजे तोंड, त्याला सर्पाच्या बिळाची उपमा संत एकनाथांनी दिली. ते म्हणतात, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, जीवभान हवे ते काळ सर्प आहे. नाम न घेतलेलं जे मुख आहे ते मुख नव्हे, सर्पाचं बिळच होय, अशी नाथ महाराजांनी आपल्या तोंडाला उपमा दिली आहे. त्यामुळं भक्ती करायला, नाम घ्यायला सुरुवात करा, आपलं हित ओळखा, ध्येय ओळखा. या जन्माचं सार्थक कशात आहे? तर भगवत प्राप्तीमध्ये आहे. ती कशाने साधता येईल? तर नाम घेतल्यानं, भक्ती केल्यानं साधता येईल. म्हणून नाम घ्या, रामनाम घ्यायला सुरुवात करा. एका आर्यमधून कवी वर्णन करतात, श्री राम नाम ज्याच्या वदनात नसे, मनातही नाही. श्री राम नाम ज्याच्या वदनात नसे, मनातही नाही. त्याही तोंड कशाला दावावे, आजनासही काही. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. कवी आर्यमधून सांगतायत, श्री राम नाम ज्याच्या वदनात नसे, मनातही नाही. ओ, ज्याच्या मुखामध्ये कधीही रामनाम आले नाही, हरिनाम आले नाही, चुकून देखील त्याच्या मनात कधी रामनाम आले नाही, अशा माणसाने या जगाला तोंड दाखवूच नये. आणि अशा माणसाचे तोंड कुणीही पाहू नये. त्याही तोंड कशाला दाबावे, या जनासही काही. आपणच ठरवा, तुमचं तोंड, तुमचं रूपडं लोकांनी बघायला पाहिजे तर नाम घ्या, नाही तर काही सोडून द्या. ओ, रामभक्ती करण्याकरता, रामनाम घेण्याकरता, राम कार्यामध्ये आपल्याला मदत करता येईल याकरता प्रत्यक्ष भगवान शंकरांनी मारुतींचा अवतार घेतला. 11वा तो रुद्र. हा आदर्श आपणही घेतला पाहिजे आणि आपल्या भक्तीत सुधारणा केली पाहिजे. असे संत आपल्याला सांगत असतात. कशा करता? अहो, आमच्याच कल्याणाकरता. देवाने दिलेल्या या मुखाने जर आपण फक्त वडबड केली, गप्पा केल्या, वाईट बोललो, निंदा केली, व्यर्थ चर्चा केली, खोटे बोललो, तर माणसाचा काहीही उपयोग नाही. असे बोलावे ज्याने सर्व संतुष्ट होतील, सत्य बोलावे, देवाचे गुणगान गावे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वाणी, हात, मन यांचे कर्तव्य सांगितलंय. सावाग्यया तस्य गुणान् गृणीते, करोच तत्कर्म
करो मनश्च स्मरेत् वसन्तं स्मिरजङ्गमेषु शृणोति तत्पुण्य कथा सकर्णः महालक्ष्मी माता की जी वाणी जे शब्द भगवंताचे गुणगान गाते तीच खरी वाणी. जे हात देवाची लोकांची सेवा करतात तेच हात. ते मन जे चराचरात निवास करणाऱ्या त्या भगवंताचे त्या आई जगदंबेचे स्मरण करते तेच मन. आणि तेच कान जे चांगलेच ऐकतात, जे भगवंताच्या पुण्यमय कथांचे श्रवण करतात तेच कान. ओ या इंद्रियांचा योग्य वापर केल्यास मनुष्याचे जीवन उत्तम घडते. जीवनामध्ये आनंद येतो, जगण्याची आशा वाढते. अहो आपण चांगले ऐकले, चांगले बोललो, हरिचिंतन केले की बाकीचे वाईट विचार दूर जातात. आपली इंद्रिय कशी वापरावीत, या इंद्रियांचा कसा उपयोग खरा करावा याचं उदाहरण देताना कवी म्हणतात, नाक कुबास सुबास दियो है, नाक कुबास सुबास दियो है, नाक कुबास सुबास दियो है, नयन दियो हरि देखन को, नयन दियो हरि देखन को. नयन दियो हरि देखन को, कर्ण दियो सुन वेद पुराण, कर्ण दियो सुन, कर्ण दियो सुन वेद पुराण, मुख दियो हरि सुमिरन को, मुख दियो हरि सुमिरन को, नाक कुबास सुबास दियो है, नाक कुबास, नाक कुबास, नाक कुबास, नाक कुबास सुबास दियो है, नयन दियो हरी देख नको. नाक चांगलं वास घेण्याकरता निर्माल्याचा वास घ्यावा, म्हणजेच चांगल्याचा. नयन दियो हरी देख नको, या डोळ्यांनी डोळे भरून त्या भगवंताचं दर्शन घ्यावं, त्याला बघावं, वाईट वाईफळ बघू नये. कर्ण दियो सुन वेद पुराण, या कानांचं भूषण चांगलं ऐका, कथा कीर्तन सत्संग नाम संकीर्तन ऐका, भजन ऐका, वेद पुराणातील कथा ऐका, हे कर्णाचं भूषण आहे. गजाली ऐकत बसू नका. मुख दियो हरी सुमरन, तोंड कशाला दिलंय, त्या देवाचं नाव घेण्याकरता, त्याचं स्मरण करण्याकरता हे तोंड आम्हाला दिलेलं आहे, याची जाण ठेवूया. ओ पावसाची धार पडायची कुठे, पृथ्वीवरच पडणार ना, वरून कोसळी की डायरेक्ट पृथ्वीवर, त्याशिवाय तिला दुसरा जागा नाही. त्याचप्रमाणे आपण सुद्धा भक्तीशिवाय नामाशिवाय व्यर्थ चर्चा गप्पा गोष्टी करू नये. ओ असे हरिनाम घ्या, मनापासून डोळे मिटून एकरूप होऊन तद्रूप होऊन रामनाम घ्या, हरिनाम घ्या. हरिनाम घेतल्याने देवाचे अनेक लाखो भक्त तरले आहेत आणि आपणही तरावे, याकरता ध्रुव बाळासारखे, भक्त प्रल्हादासारखे, संतांसारखे नाम घेऊया.
जन्माला आला आणि गेला असे जीवन नसावे. पण आजचा माणूस म्हणतो मला सगळं काही कळतं, सगळं काय ते मला कळतं, तुम्हाला काही कळत नाही. मी सर्व काही केलेलं आहे असं माणूस म्हणतो की नाही? अरे पण ते देवाला आवडेल असे केलेस का? हो, माणूस जो जन्माला येतो तो तसाच राहत नाही. मोठा होतो, लग्न होते, मुलं होतात, म्हातारा होतो, मरून जातो, पुन्हा इतर जन्म. याला जीवन म्हणावे? ओ हरिनाम घेत जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. चरपट पंजरी जगद्गुरु शंकराचार्य तुम्हा आम्हा सर्वांना जागे करताना सांगताय, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि रजनी पुनरपि दिवसा, पुनरपि रजनी पुनरपि दिवसा. पुनरपि रजनी पुनरपि दिवसा, पुनरपि पक्षा पुनरपि मासा, पुनरपि पक्षा पुनरपि मासा. यह संसारे खलु निस्तारे कृपया प्यारे पाहि मुरारी. यह संसारे खलु निस्तारे कृपया प्यारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोपालम भज गोविंदम. भज गोविंदम भज गोपालम भज गोविंदम भज गोपालम. भज गोविंदम भज गोपालम भज विश्वेशम मूढमते. जगद्गुरु शंकराचार्य सांगतायत, पुनरपि जननम पुनरपि मरणम. जन्माला यावे, मरावे, पुन्हा जन्माला या, पुन्हा गर्भवास. हा जन्म मरणाचा फेरा अखंड चालू आहे. तो कधीच कुणालाही थांबणारा नाही. पुन्हा दिवस, पुन्हा रात्र, सकाळ संध्याकाळ, पौर्णिमा अमावास्या, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष, पुन्हा नवीन वर्ष. हे सर्व अखंड चालू राहणार. आणि या सगळ्यातून जर आपल्याला सुटका करून घ्यायची आहे तर शेवटच्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे, भज गोविंदम भज गोपालम भज विश्वेशम मूढमते. भगवंताची भक्ती करा आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा. जे असे करीत नाहीत त्यांना महाराज मूर्ख समजतात. मूढमते म्हटलंय, मूर्ख समजतात. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला शहाणं व्हायचंय की मूर्ख व्हायचंय. म्हणून जागे व्हा. या कीर्तनातून आपल्याला तेच शिकायचं आहे ना. कीर्तन कशासाठी? आपल्यातली भक्ती वाढवण्यासाठी हे कीर्तन. काहीतरी चांगले विचार आपल्याला मिळावेत म्हणून कीर्तन. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपलं सर्वांग रूप हरिमय व्हावं अशी संतांची इच्छा आहे, म्हणून हे कीर्तन आहे. म्हणून या कीर्तनातून बोध घ्या आणि भक्ती करायला सुरुवात करा. रामनाम घ्यायला सुरुवात करा. रामनामाची ख्याती काय वर्णावी? राम या शब्दाची व्याख्या बघा. ज्यावेळी आपण राम हा शब्द उच्चारतो, उच्चारल्याबरोबर सर्व पातक ही बाहेर निघून जातात. बघा, रा उच्चारल्यावर सर्व पातक मुखातून निघून जातात आणि ती पुन्हा प्रवेश करू नये म्हणून म नावाचं कपाट लावून घ्यायचं. राम, तोंड बंद होतं ना, राम, असं हे रामनाम आहे. म्हणून रामनाम मनापासून घ्या. त्याची ख्याती अनंत आहे. वाल्ह्याचा वाल्मिकी झाला राममंत्राने. त्रयोदशाक्षरी रामनामाचा उच्चार 12 वर्ष अखंड निष्ठेने त्यानं केला. काय विचारता? पूर्वी जी काय पाप केली होती ती सगळी धुवून टाकली या रामनामाने, हरिनामानं. एवढी ताकद या भगवंताच्या नामामध्ये आहे, त्याच्या भक्तीमध्ये आहे.
म्हणून संतांचे उपदेश ऐका. या कीर्तनातून आपल्याला हे शिकायचं आहे. नामाचा, राम नामाचा उच्चार करिता जळती दोषांचे डोंगर, जैसे पर्वत तृणांचे अग्निसंगे जळती. राम नामाचा उच्चार केल्याबरोबर, राम नाम मनापासून घेऊ लागल्याबरोबर जन्म जन्मांतरीचं पाप नष्ट होतं, दोष निघून जातात. पर्वतावर गवत असतं की नाही, त्या गवताला आगीची थोडीशी जराशी ठिणगी लागली की अख्खं गवत जळून खाक होतं की नाही. त्याचप्रमाणे रामनाम हरिनाम मनापासून घेतल्याबरोबर आपली कितीतरी पापे डोंगरासारखी पर्वतासारखी जळून खाक होतात. म्हणून नाम घ्या. सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यातसे हरू, जनासी सांगतो खुणा श्री राम राम हे म्हणा. भगवान शंकरांच्या मुखामध्ये कोणाचं नाव आहे? ते अखंड रामचंद्रांच्या नामामध्ये तल्लीन झालेले असतात. आणि तुम्ही आम्ही माणसं मात्र भक्ती करण्यापासून, नाम घेण्यापासून आज मागे आहोत. हे कुठंतरी बदललं पाहिजे. देवाची भक्ती, नामस्मरण करा असे संत आपल्याला सांगत असतात, ते आपण ऐकावं. कारण देशभक्ती, समाजप्रेम, एकमेकांना मदत, चांगलं कार्य आणि भक्ती हे फक्त माणूसच करू शकतो. त्याच करता हा देह आहे. हा देह दुर्लभ आहे. आपण मगाशीच बघितलं सुरुवातीला की आपण याआधी किती जन्मामध्ये होतो. कुत्र्याच्या जन्मामध्ये, गायीच्या जन्मामध्ये. तर खडतर पाप पुण्य समान झाल्यानंतर भगवत प्राप्ती करण्याकरता हा देह मिळालेला आहे. मनुष्य देहाची महती ख्याती महान आहे. म्हणून जागे व्हा, भक्ती करायला सुरुवात करा, तरच आपला हा देह सार्थकी लागेल. कहत कबीरा सुन भय साधू, आया वैसा गया कमलमुख. आलो आणि काही न करता निघून गेलो, असं जीवन नको आहे, असं व्हायला नको आहे. म्हणून गेलेले जे क्षण आहेत, गेलेलं जे आयुष्य आहे, त्याचा विचार करणं सोडून द्या. आत्ता जे आपल्या हातात आहे आणि पुढे आहे त्याचा विचार करा. ते कसं सत्कार्यामध्ये गुंतेल, उरलेलं आयुष्य चांगल्या कार्यामध्ये कसं गुंतेल, उरलेल्या आयुष्यामधून चांगली भक्ती, एकमेकांना मदत, पुण्य, परोपकार कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्या. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय चाले, तेथे मनुष्याचे काय चाले. शरण जाऊ दारा पांडुरंगा, जय पांडुरंगा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, जय पांडुरंगा. शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह कशाचा आहे? काळाचा आहे. आत्ता असलेला माणूस उद्या सकाळी जिवंत असेलच याची खात्री कोणी देऊ शकतो? आहे कोणाची हिंमत? नाही सांगू शकत. देह काळाचा आहे. तो काळ टपून बसलेला आहे. कधीतरी आपल्यावर झडप घालणार हे निश्चित. कधी घालणार एवढं माहिती. म्हणूनच जोपर्यंत चांगलं आयुष्य आहे, आरोग्य उत्तम आहे, काहीतरी आपण चांगलं करू शकतो, त्याच वेळी जाग होऊया, या जन्माचं सार्थक करून घेऊया, हित साधूया. धन कुबेराचं, धन सुद्धा आपलं नाहीये.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आजचा माणूस फक्त पैशाच्या नादी लागलेला आहे. जास्तीत जास्त पैसा मिळवायचा. ओ पण पैसा एवढा मिळवून आपल्या घरात सुखशांती समाधान आहे? पैसा पचेल कसा? प्रामाणिकपणे मिळवला तर निश्चित पचेल. धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय चाले? अहो आम्ही निमित्त मात्र आहोत, आमचं काहीच नाहीये. म्हणूनच आल या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. या संसारामध्ये गुरफटू नका, ही सगळी माया आहे. आपलं ध्येय तो भगवंत आहे. आई जगदंबेच्या चरणीच आम्हाला जायचंय, हे सर्वांनी लक्षात घेऊया आणि रामनाम घेऊन भक्ती करून हा देह सार्थकी लावूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. राम भजन कोलिया कमल मुख, राम भजन कोलिया. राम भजन कोलिया कमल मुख, लख 84 फेरे फिर कर. सुंदर नरतन पाया पाया, पाया राम भजन को, राम भजन को, राम भजन को कमल मोह. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आई जगदंबेचं, महालक्ष्मीचं स्मरण करण्याकरता एक माळ जप करूया. पुढं भजन आणि कथाभाग म्हणा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जिथं असेल तिथं शांत बसा. घरची काळजी, घरचं टेन्शन, काय जेवणाला असेल सगळं विसरून जा आणि शांत डोळे मिटून मनापासून मोठ्यानं म्हणा. एकदा मी म्हणते, एकदा तुम्ही म्हणा. श्री महालक्ष्मी देव्ये नमः. 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 श्री महालक्ष्मी देव्ये नमः.
श्री महालक्ष्मी देव्यै नमः 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 महालक्ष्मी माता की जय असंच नित्य नामस्मरण GA08M0996 ही गाडी कोणाची असेल तर पार्किंगमध्ये जाऊन बघा, काहीतरी अडचण होते. GA08M0996 कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे थोडा वेळ भजनाकरता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने टाळी वाजवावी आणि मोठ्याने भजन म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
देवाला अहंकार आवडत नाही. मीपणा, गर्व, अहंकार जिथे आहे तिथे देव नाही. म्हणून अहंकारी होऊन हरिभक्ती करू नये. श्रीकृष्ण द्वारकेमध्ये असता एक अद्भुत घटना घडली. ती अशी, श्रीकृष्णांचे बंधू बलराम, सुपर्णेचा पुत्र गरुड आणि कृष्णांची पत्नी सत्यभामा या तिघांनाही देवाच्या सानिध्यामध्ये राहून सुद्धा आपल्या रूपाचा, सौंदर्याचा, पराक्रमाचा, गर्व झाला होता. अहंकाराचा वारा लागला होता. आणि म्हणूनच त्यांचा गर्वाचा परिहार करायचा असं भगवंताने ठरवलं. म्हणून श्रोते हो, आपणही लक्षात घेतलं पाहिजे की देवाची कृपा जर आपल्याला हवी, त्याचा आशीर्वाद हवा, त्यानं आपलं कल्याण करावं असं ज्याला वाटतं त्याने अहंकार सोडावा. दुष्टपणा, द्वेष, हे वेदावे, मत्सर, याचं पाड पडू, त्याचं पाड पडू, चालत नाही देवा. द्वेष सोडून द्या, हे वेदावे विसरून जा, अहंकार सोडा, नम्र व्हा आणि भगवंताची भक्ती करा. हे तिघेही खरंच भाग्यवान. त्यांच्यामधला अहंकाराचा वारा काढणारा कुणीतरी होता. आज आपलं काय? आपल्यातला अहंकार काढणारा कोण आहे? असो, या तिघांनाही जो अहंकाराचा वारा लागलेला तो काढण्यासाठी गोपाल कृष्णांनी देवर्षी नारद मुनी आणि मारुतीची सहायता कशी घेतली पहा. असाच प्रसंग. देवर्षी नारद मुनी हरिनाम घेत भ्रमण करीत असताना त्यांना रामभक्त हनुमंताची भेट झाली. दोघेही देवाचे थोर भक्त क्षेम कुशल झाले. हनुमंत म्हणतात, ओ नारद मुनी, तुम्हाला माहिती आहे का हो, माझ्या प्रभू रामचंद्रांनी पुढच्या अवतारात म्हणजेच आता जो कृष्ण अवतार आहे त्यामध्ये, त्या अवतारामध्ये मला रामदर्शन देतो असं म्हणून सांगितलंय. आणि नारद मुनी, त्या रामदर्शनाचीच मी वाट बघतोय. मला रामदर्शन पाहिजे, मला रामदर्शन पाहिजे. रघुनंदन ने भाक दिया है, रघुनंदन ने भाक दिया है, जैसे हनुमान जी को, ओ जैसे हनुमान जी को. किसन जी आगे अवतार नमो, किसन जी आगे अवतार नमो, दर्शन देंगे तुमको रघुवीर, दर्शन देंगे तुमको रघुवीर साई रे, दिन जनों के भाई. नारद मुनी, मला रामदर्शन पाहिजे, रामदर्शन पाहिजे. त्याच क्षणाची मी वाट बघत आहे. नारद मुनी म्हणाले, हनुमंता, आपण भेटलोच आहोत ना, तर तिथे आता करूया देवता दर्शन, निसर्ग दर्शन. तसेच परमेश्वराने जे या जगामध्ये, विश्वामध्ये निर्माण करून ठेवलंय त्याचा आनंद घेऊया. सोबत हरिनाम तर आहेच. मारुतीला सुद्धा कल्पना फार आवडली आणि दोघेही निघाले. मनात यावे तिथे जाण्याची शक्ती, ताकद, सामर्थ्य दोघांमध्ये होते. गाडीची त्यांना गरज नव्हती. नारद मुनी आणि हनुमान दोघेही स्वयंचलित होते. हरिनाम घेत दोघेही निघाले आणि फिरत 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 निसर्गाचा आनंद घेत, देव दर्शन घेत, देवतांची दर्शने घेत
सगळीकडे भ्रमंती करू लागले आणि जाता 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 एका उंच अशा पर्वतावर येऊन विसावले आणि तिथून सर्वत्र दृष्टिक्षेप करू लागले, म्हणजे सर्वत्र पाहू लागले आणि बघता 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 राम भक्त हनुमंताची नजर एका सुवर्णाच्या नगरीवर स्थिरावली. बघता क्षणी आनंद झाला मनामध्ये आणि नारद मुनींना म्हणतात, नारद मुनी पहा, ती पलीकडे सोन्याची नगरी दिसते का तुम्हाला? ओ नारद मुनी तिकडे बघा ना. ओ ती लंका नगरी आहे, माझ्या प्रभू रामचंद्राने जिंकलेली लंका नगरी पहा नारद मुनी पहा. कशी होती हो लंका? रम्य ही स्वर्गाहून लंका, स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, कीर्तीच्या सागर लहरी, जिच्या कीर्ती, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी, अशी ही सोन्याची नगरी मोठ्या आनंदानं मारुतीराय नारद मुनीला दाखवता. नारद तुम्ही बघा ना. ते मारुतीरायांचं बोलणं ऐकलं आणि नारद मुनींना सुद्धा आनंद झाला. मनामध्ये मात्र म्हणताय की आता आपला हेतू मात्र साध्य होणार. नारद मुनी म्हणतात, ओ मारुतीराय, हनुमंता, तुम्हाला जी लंकेसारखी सोन्याची नगरी दिसते ना, ती लंका नव्हे, ओ ती द्वारका आहे, द्वारका. आणि तिचा राजा बलराम आहे. ओ ऐकले मात्र हनुमंताला राग आला. माझा राम असताना हा बलराम कोण? कोण हा बलराम? हे ऐकून तो कपिवर, हे ऐकून तो कपिवर, कोपाते पातला तदा अमिप, बोले सीतापती विण, कोण तुझा मान्य भूपया महित. माझ्या श्रीरामाशिवाय दुसरा बलराम मान्य नाही. ही लंकाच नगरी आहे. मदोन्मत्त रावणास मारून माझ्या प्रभू रामचंद्राने ही विभीषणास दिली, तीच ही नगरी. नारद मुनींनी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण मारुती काही ऐकेना. मारुती म्हणाले, नारद मुनी, असं करा, या नगरीचा जो कोणी राजा आहे त्याला जाऊन सांगा की बलरामातले बल काढून टाक आणि नसेल तर युद्धासाठी तयार हो. कृपया बोलू नका. गप्पा गोष्टी कीर्तनानंतर मी बोलणार किंवा तुम्ही बोलणार. असो. या नगरीचा जो कोणी राजा आहे त्याला जाऊन सांगा बलरामातले बल काढ, नाव बदल, नसेल युद्धासाठी तयार हो. नारद मुनींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ओ मारुती, भांडणं नको, वाद नको, कशाला उगीच भांडणं. आपण आपले हरिनाम घेत तीर्थयात्रा करीत पुढे जाऊया, वाद वगैरे नको. पण मारुती ऐकायला तयार नाही. शेवटी नारद मुनी द्वारकेमध्ये आले. बलराम दादांनी यथोचित स्वागत केले, आदरातिथ्य केले आणि नारद मुनी म्हणतात,
बलराम, मी एक निरोप घेऊन आलो आहे. तुझ्या द्वारकेवर एक शत्रू चाल करून आला आहे. तो म्हणतो नाव बदल, बलरामातले बल काढ, आणि नसेल तर युद्धासाठी तयार हो, असं तो म्हणतोय. हे ऐकल्याबरोबर बलराम दादाला सुद्धा राग आला. ओ, मुळात अहंकार होताच, अहंकाराचा वारा लागलेलाच. त्यामुळे हे ऐकल्याबरोबर अजून राग चढला आणि नारद मुनींना म्हणतात, ओ शत्रू आलाय ठीक आहे, पण शत्रूची कल्पना वगैरे काहीतरी सांगा ना. नारद मुनी म्हणतात, एकटाच आहे, झाडावर राहतो, पानं खातो, फळं खातो, इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो, आणि बरं का त्याला एक शेपूट सुद्धा आहे. ओ म्हणजे माकड, माकड आहे की काय, काय ते तुम्ही जाऊन बघा. बलरामाने युद्धाची तयारी केली. यादव बळ घेऊन हलधर, पुरी बाहेर निघाला सत्वर, तव वृक्षावरी वानर, देखिला दुरुनी सकाळी के. रणशिंगे फुंकली. जास्तीत जास्त सेना घेऊन नारदांनी सांगितलेल्या ठिकाणी आले. झाडाजवळ आले आणि बघतो तर वानर, माकड, अंजनी नंदन बसले होते हो नाम घेत. त्यांना बघितले बलरामाने आणि म्हणतोय, माकड, याच्याशी मी युद्ध करायचंय? मी द्वारकेचा राजा आहे आणि या मरकटाशी युद्ध करायचंय? पण आलोच आहे, एक दणका द्यावा म्हणून भात्यातून एक बाण काढला आणि मारुतीवर सोडला. ओ, मारुतीने भुभुत्कार केला, बाण हवेत गेला. असे हजारो बाण सोडले, पण त्या जितेंद्रिय मारुतीला काहीच झाले नाही. नेमका बाण मारुतीरायांनी चुकवावा, या याच्यावरून त्याच्यावर उडी मारावी, बाण चुकला. मुसळ फेकले, त्याचे तुकडे तुकडे झाले. नांगर फेकला, हलधारी बलराम, हल नांगर शस्त्र आहे बलरामाचं, तो फेकला, तो त्याचीही दुर्दशा केली. मारुती समोर बलरामाची सर्व शस्त्रे निष्फळ ठरू लागली आणि हा हा म्हणता मारुतीरायांनी जवळ एक मोठे भले मोठे झाड होते, त्याची फांदी एक तोडली आणि बलराम दादावर फेकून मारली. त्याबरोबर बलराम दादा आडवे झाले, जखम झाली. ओ, मारुतीरायांना बलराम दादांना मारायचे नव्हते हो, फक्त त्यातला जो अहंकार होता तो काढायचा होता. त्याबरोबर बलराम दादाचाही पराभव झाला. आपली योग्यता कळली, आपली पात्रता कळून चुकली, अद्वैत भावना जागृत झाली. रक्तबंबाळ झालेला, कपडे फाटलेले, आणि अशा अवस्थेमध्ये बलराम दादा द्वारकेमध्ये यायला निघाले. तो पुढच्या दाराने प्रवेश न करता मागच्या दाराने बरोबर आत जात होते. तो दारातच अनुज उभे. अनुज म्हणजे गोपाळ कृष्ण, त्यांनीच हे नाटक रचलंय ना. खरं म्हणजे बलराम दादांचा झालेला पराभव बघून कृष्णांना अतिशय आनंद झाला होता. तरी सुद्धा ते विचारतात, दादा दादा दादा, हे काय झाले? तुझी ही दुर्दशा कोणी केली? द्वारकेच्या राजाचा पराभव कोणी केला? सांगा दादा, सांगा. मी आत्ता जाऊन त्याला घेऊन येतो, तुमच्या समोर हजर करतो, शिक्षा देतो. मला सांगा तरी. कृष्णा, जाऊ दे रे. ओ, सांगा तरी. एका माकडाने केली. काय? माकडाने? बलराम दादा म्हणताय, असा शूर वीर वानर कधी पाहिला नाही हो. वा विकल्प नर होता तो. आम्हाला वाटत होते आम्हीच पराक्रमी, पण बलरामाचे गर्वहरण झाले. ओ, माझा सख्खा भाऊ, मोठा भाऊ माझ्याच सानिध्यात राहतो आणि त्याला अहंकाराचा वारा. तो देवाला नको होता म्हणून मारुतीच्या सहाय्याने बलराम दादांचा अहंकार बाजूला केला. दुसरा नंबर, गरुड. हाक मारली, वैनतेया जरा इकडे, काम आहे महत्वाचे. मी असे ऐकतो की माझ्या द्वारकेवर शत्रू चाल करून आलाय,
त्याचे पारिपत्य तूच करावेस. गरुड देवाचे वाहन होता. वाहन असताना, भक्त असताना अहंकार घातक आहे, तो काढण्याकरताच योजन. शत्रूची जरा कल्पना द्या म्हणाले. देवानी सांगितलं एकटाच आहे, झाडावर राहतो, पानं खातो, फळं खातो, इकडून तिकडून तिकडून इकडून उड्या मारतो, आणि त्यालाही एक शेपूट आहे. हो म्हणजे माकड की काय? काय ते तुम्ही जाऊन बघा. गरुडाला सुद्धा आपल्या पराक्रमाचा, बळाचा अहंकार झाला होता. तो स्वतःला मोठा पराक्रमी समजत होता आणि गर्वाने देवाला म्हणतोय, प्रभू आपण माझा पराक्रम जाणता आणि मरकटाला पकडून आणण्यासाठी सांगताय. ओ स्वर्गामध्ये जाऊन अमरगणांना जिंकायला सांगा, मी ते करीन. आपण माझा पराक्रम ओळखता, जाणता. अशा प्रकारे गर्वाने बोलू लागला. सगळं काही देवानं ऐकून घेतलं आणि म्हणाले तुला जायलाच पाहिजे. नाईलाज झाला. हो देवाची आज्ञा अमान्य केल्यास देवाज्ञा व्हायची. निदान देवाला तरी मानित होता, म्हणून दंड थोपटीत एकटाच निघाला. ज्या वृक्षावर अंजनी नंदन बसले होते तिथे आला आणि मारुतीरायांची अवहेलना करीत म्हणाला, अरे मरकटा, बलराम दादाला तू आव्हान देतोस? थांब आता तुला नेस्त नाबूद करतो. असे मी 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 म्हणत जो गरुड गर्वाने पुढे गेला, ओ तो मारुतीने त्याच्यावर अशी एक थप्पड मारली. कशी मारली? चढका नवदनी बसता भडा भडा रुधिरावोनी तडफडला, सरफडला रडत चिमग उडत झडत येऊनी सभे पडला. ज्या सभेमध्ये गोपालकृष्ण बसले होते तिथे येऊन गरुड धडपडत तडफडत पडला. त्याला बघताच भगवंत म्हणाले, अहंतेची दुसरी प्रतिमा संपली. औषध लागू पडले. तोंड सुजले होते, मुखातून रक्त येत होते. देवानी जवळ येऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला. ओ देवाचा स्पर्श झाला, मात्र संजीवनीचा साक्षात्कार झालेला गरुड उठून उभा राहिला आणि म्हणतो, प्रभो आता काही दिवस रजा द्या. देव म्हणाले, राज्यावर संकटे आली आहेत, ही वेळ आराम करण्याची नाही. तुला एक काम आहे, ते तुला करावं लागेल. गरुड म्हणतो, मी करीन, पण आता ज्या दिशेने गेलो होतो, जिथे माझी ही दुर्दशा झाली, तिकडं मात्र पाठवू नका. देव म्हणाले, तिथेच आहे. ओ गरुड घाबरला. भगवान सांगतायत, अरे ज्या अहंकारासोबत तू तिथे गेला होतास तसा न जाता मी सांगतो तसा चल. त्रिविध ताप चुकवणारे ईश्वराचे नाम ज्याच्या मुखामध्ये आहे, तो रामदूत हनुमान तुला कधीही दंड देणार नाही. त्याला फक्त जाऊन सांग की रामरूप पाहायला मिळणार प्रभून बोलावले आहे. गरुड भीत भीत मारुतीरायांसमोर आला, भगवंतांचा निरोप दिला आणि मारुतीराय आणि गरुड द्वारकेमध्ये यायला निघाले. तो इकडे द्वारकेमध्ये स्वतः गोपालकृष्णांनी रामाचा वेश घेतला, बलराम दादांनी लक्ष्मणाचा वेश घेतला आणि नारद मुनींना बोलवून प्रभूंनी सांगितलं की सत्यभामेला सीताहून ताबडतोब महालात बोलवली आहे, सांगा. नारद मुनी निघाले. नारायण 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 निघाले नारद मुनी आणि नारद मुनी सत्यभामेच्या महालामध्ये आले, देवांचा निरोप सांगितला. प्रभूंनी ताबडतोब सीताहून बोलवले आहे. ते ऐकल्याबरोबर सीतेचा मान आपल्याला राखायला मिळणार म्हणून अनेक भरजरी अलंकार, वस्त्रे, आभूषणे या सत्यभामेने अंगावर चढवली. सुंदर अशी कर्णटाटके, नुपुरांचा आवाज,
कटिबंद बाजूबंद, गळ्यामध्ये मोत्यांचे हार, सोन्याचे हार, सुंदर अशी ती सजली नटली. तिला आपल्या सौंदर्याचा अहंकार झाला होता. पण खरं म्हणजे श्रोते हो, सत्यभामेला ते शोभून दिसत होते, कारण तिच्याकडे सत्य होते आणि भा म्हणजे सौंदर्यही होते. फक्त त्यातला अहंकार देवाला नको होता. आणि सत्यभामा नटून थटून सभेमध्ये आली. तिला बघता क्षणी गोपालकृष्ण म्हणाले, सीता अशी नव्हती. भर सभेमध्ये तिचा अपमान झाला आणि त्याबरोबर तिला आपली चूक कळली. अहंकार मीपणा मरगळून गेला. आपली योग्यता तिला कळली. नारद मुनींना बोलावून सांगितले प्रभूंनी की माझ्या प्रियतम असलेल्या रुक्मिणीला सीताहून यायला सांगा. रुक्मिणी सीताहून आली आणि इकडे गरुडा बरोबर नारद मुनी सुद्धा द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. आणि काय विचारता, समोर राम लक्ष्मण सीता यांचं ते दृश्य पाहून मारुतीराय अतिशय प्रसन्न झाले. त्यांना अत्यानंद झाला. कसं दिसत होतं हो ते दृश्य? सिंहासनी शोभला राम राणा, सिंहासनी शोभला राम राणा. सिंहासनी शोभला राम राणा. सौव्यभागी सौमित्री उभा जाणा, सौव्यभागी सौमित्री उभा जाणा. वाम अंगे हो वाम अंगे, वाम अंगे विसावली सीताई. वाम भरत आणि शत्रुघ्न तो हे बाई, भरत आणि शत्रुघ्न तो हे बाई, तो हे बाई. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तौ वंदे रघुनंदन. रामरायांचं डोळे भरून दर्शन मारुतीरायांनी घेतलं. प्रभूंच्या पायावर डोकं टेकवलं. त्याबरोबर भगवंतानी मारुतीरायांना उठून अलिंगन दिलं. आणि हे सर्व बलराम, गरुड, सत्यभामा तिघेही बघत होती. ते म्हणतात की हा मारुतीराय तर भगवंतांचा सखा आहे, दास आहे. ते त्याबरोबर असं बलराम दादांनी विचारल्याबरोबर भगवान म्हणतायत की आपल्याला झालेला जो अहंकार आहे, तो अहंकाराचा पडदा दृष्टीभेद करतोय, दृष्टीच्या आड येतोय. म्हणून मारुतीरायांनी सुद्धा विनंती केली की बाबा रे, देवाला अहंकार आवडत नाही, तेव्हा अहंकार सोडा, नम्र व्हा आणि भक्ती करा. या कथेतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे. बलराम, सत्यभामा, गरुड तिघही देवांना शरण आली. पुढं कधीही त्यांना अहंकार झाला नाही. त्यांनी जसा अहंकार सोडला, नम्रता स्वीकारली आणि मनोभावे भक्ती केली, तशीच आम्हीही करूया आणि हा देह सार्थकी लावूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगता. श्रोते हो, मला इथे कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल महालक्ष्मी संस्थान यांचे अध्यक्ष, इतर सर्व पदाधिकारी यांची मी अत्यंत आभारी आहे. आमच्याशी ज्यांनी संपर्क केला ते राजेंद्र काका देसाई, त्यांचीही मी अत्यंत आभारी आहे. तुम्ही सर्वजण श्रोतृवर्ग, भाविक, ग्रामस्थ माझी कीर्तन सेवा शांत चित्ताने ऐकून घेतली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचेही आभार, प्रेमपूर्वक नमस्कार. उत्तम असे साथीदार मला लाभले. हार्मोनियमच्या साथीकरता श्री प्रवीण बांदोडकर आणि तबल्यावर श्री पराग नागेशकर. अतिशय उत्तम साथ. साथीदारांचेही आभार, प्रेमपूर्वक नमस्कार. त्या आई जगदंबे चरणी
एकच मागणं मागूया की हे जगन्माते, या भवसागरातून तरुण जाण्याकरता तुझ्या नामाची नौका आमच्या मुखामध्ये येऊ दे. आमच्यामध्ये जे दोष असतील, अहंकार असेल, वाईट विचार असतील, वाईट वासना असतील, त्या सगळ्या आई जगदंबे तुझ्या कृपेनच दूर होऊ दे. सगळ्यांना तुझ्या भक्तीची, तुझ्या नामाची महती कळू दे. या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे आई जगदंबे तुझं नाम आमच्या मुखात येऊ दे, अशी सगळ्यांच्या वतीनं जगदंबे चरणी प्रार्थना करते. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्ज़ी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. श्री राम नाम नौका भवसागरी तराया, श्री राम नाम भवसागरी तराया. सुटले अफाट वारे, मन तारू त्यात विठरे, त्या वादळी
बोलिया कमला मुगा लख 84 फेरे फिरा कर लख 84 फेरे फिरा कर सुंदर नर पाया पाया राम भजन बोलिया कमला मुगा राम भजन राम भजन राम भजन बोलिया कमला मुगा श्री महालक्ष्मी माता की भारत माता की सर्वे जनाः सुखिनो